नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी 10 एप्रिल नंतर मोठा स्फोट होणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी 10 एप्रिल नंतर एक भयंकर घटना घडणार आहे. ती चुकूनही कोणाला सांगू नका, कारण अशी घटना आहे याची तुम्हाला संपूर्ण परिसरात आजूबाजूच्या ठिकाणी मिठाई वाटावी लागेल. भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची बातमी असेल. तर 10 एप्रिल नंतर संपूर्ण परिसरात तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे. तुमच्याच घरातील अगदी मुलालाही तुमच्या, कोणालाही, भावालाही तुमच्या सांगायचं नाही. अगदी तुमच्या घरच्या एकदम जवळच्या व्यक्तीला सुद्धा ही गोष्ट सांगायची नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे की जे आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितले नाही. त्यामुळे शांत राहा आणि मनापासून व्हिडिओ बघा. सुरू करण्यापूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला हा व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तांवर स्वामींचा आनंदाचा वर्षाव कायम राहील. 10 एप्रिल नंतर तुमच्या जीवनात अशी एक घटना घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपतीसुद्धा बनवू शकते. तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते, धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेले होतात, पण आता तुमच्या सर्व दुःख हे दूर होणार आहेत. तुमच्या कुंडलीत सगळे म्हणजेच मंगळ ग्रह आला आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होत आहे. तुमच्या जीवनामध्ये मोठे आनंदाचे वातावरण तयार होईल. हा योग 100 वर्षातून एकदाच तयार होतो. याआधी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. तर मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. मागच्या बऱ्याच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. 1 एप्रिल नंतर तुमच्या घरात जीवनामध्ये भरभराट होईल. गेल्या 5 वर्षापासून तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला असेल. तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल किंवा तुमच्या आजूबाजूला लोकांनी अनेक वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवले सुद्धा असेल. त्याच्यामध्ये तुम्ही मजबूत पण राहिलात, कारण तुमचे देव व देवींचे आशीर्वाद तुमच्यावरती रक्षण करत आहे. तर मी तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या सांगत आहे. तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे, तेव्हा तुम्ही विचार करतात तेव्हा नेमका याचं उलट नेमकं कसं काय माझ्या आयुष्यात घडत आहे. तुमच्या मित्रांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत सुद्धा खूप वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही आयुष्यात अत्यंत दुःखी आहात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणाला न त्रास देता, कोणाचे काही उपकार न घेता तुम्ही आपलं जीवन जगत आहात. कधीही कोणाला फसवणूक केली नाही, कधी खोटे बोलून तुम्ही कोणालाही फसवलं नाही. तरीही या जगाने तुमची बदनामी केली आहे. या लोकांवर अन्याय हा झालाच पाहिजेत, हे त्याची काळजी करण्याची गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे, त्यांच्या प्रत्येक शब्दांचा पश्चाताप त्यांना झालाच पाहिजे. ती तुमच्या पाया पडतील, मग ते तुमच्या पायाशी येतील, मग तुमची ते माफीसुद्धा मागतील. ती वेळ तुमची असेल. तोपर्यंत थांबा, संयम ठेवा. काहीतरी चांगले होणार आहे आपल्या जीवनामध्ये. असे कसे घडले याबद्दलची चिन्हे, म्हणजे चांगले घडले याबद्दलची चिन्हे काही मिळतात. ते चिन्हे म्हणजेच काही संकेत असतात. तर ते कोणते संकेत आहेत त्यात आपण समजून घेणार आहोत. संपत्ती मिळण्यासाठी काही शुभ संकेत असतात. हे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत नाहीत, पण आपण ते आता बघणार आहोत. ते चिन्ह म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल. हे चिन्ह अगदी आपण एकदा पाहतो, दोनदा पाहतो, दिसत नाही, पण अनेकदा पाहतो, दिसत नाही. पण हे गोमाता दिसणे तर हे शुभ चिन्ह आहे, म्हणजे शुभ संकेत आहे. त्या व्यक्तीचे हावभाव काय हे समजलं नाही तर तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तुम्हाला असा काही प्रकार दिसेल की संकेत दिसतील, त्याचं तुम्ही ह्या गोष्टींना किरकोळ समजू नका, कारण हा भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे तुमच्यावरती. देवांची कृपा तुमच्यावरती राहणार आहे. देवाला तुमच्या जीवनामध्ये आनंद व भरभराट आणून द्यायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर तुम्हाला मात करायची आहे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला तुमचे आयुष्य हे आनंदाने भरलेले असेल. होय मित्रांनो, हे
खरं आहे, तुमच्या आयुष्यात खूप पैसा असेल, पण तुम्ही गेली कित्येक वर्ष दुःखात असाल, परंतु आता तुमच्या या दुःखाचा हा शेवट होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आता आनंद येणार आहे. तुम्ही आता सुखाने जीवन जगणार आहात. तुमचे थांबलेले पैसेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे तुमच्याकडे आता टिकून राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येणार आहे. जीवनातील तुमच्या शक्य तितक्या गोष्टी ह्या तुम्ही गुप्त ठेवता येतील तेवढ्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण गुप्त ठेवण्याचा प्रयत्न नाही केला तर तुमच्या आनंद हा कमी होऊ शकतो. फक्त तुमच्याच हातात आहे की तुम्ही मनाने दुःखी असाल तर तुम्ही कायम तुम्ही म्हणजेच कायम कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहाने साजऱ्या करायला शिका, आनंद घ्यायला शिका, आनंदाने जगायला शिका. मग तुम्हाला दिसेल की आपले जीवनातून सगळ्या समस्या दूर गेल्या आहेत आणि तुम्ही क्षणात आनंदाकडे वळलेला आहात. त्यामुळे तुम्हाला हे यश मिळेल. त्यामुळे 10 एप्रिल नंतर कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराटसुद्धा येणार आहे. कारण त्यांची 7.5 सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. होय मित्रांनो, त्यामुळे तुम्ही अगदी आनंदी राहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संयम ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.